कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने पुकारलेला आहे। महासंघाचे जे पदाधिकारी आहेत ते मुंबई आझाद मैदानावर या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि संपूर्ण राज्यातून त्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्युनियर महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक जे आहेत ते सर्व शिक्षक एकत्रित येऊन त्या स्थानिक तहसील कार्यालयामध्ये जे तहसीलदार साहेब आहे यांच्याकडे हे निवेदन देऊन त्या आंदोलनास या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। अनेक मागण्या आमच्या या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि या मागण्यांकडे शासनाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा जो आहे तो खूप उदासीन झालेला आहे। बरेच वर्ष आम्ही मागण्या करत आहे आणि शासन दरवेळी त्याला चालढकल करत आहे। म्हणून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाने याच्या विरोधात एक आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे आणि आंदोलनाच्या या पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तहसील कार्यालय जे आहे त्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांना जाऊन या मागण्यांचं निवेदन या ठिकाणी आम्ही देणार आहे आणि हा आंदोलनाचा आमचा पहिला टप्पा आहे। आज मला वाटतं की आता 3:30 वाजता आमच्या आंदोलनाची दखल या ठिकाणी आझाद मैदानावरही घेतलेली आहे आणि संपूर्ण राज्यामधील जे तहसील कार्यालय आहे इथे हे निवेदन देऊन आम्ही महाराष्ट्र राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक स्थानिक लेवलवरील तहसील कार्यालयात जाऊन या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे। मला आशा आहे की आम्हाला आमच्या आंदोलनाचे जे पुढचे दुसरा आणि तिसरा टप्पा आहे हे या ठिकाणी आंदोलन न करताच महासंघाला शिक्षण मंत्री असेल किंवा शिक्षण विभागामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत त्यांची पूर्ण करण्यासाठी चर्चा करण्यासाठी पाचारण करतील अशी आशा व्यक्त करून आलेले सर्व शिक्षक बांधव जुन्नर तालुक्यातील यांचं मी हार्दिक आभार मानतो की रात्री एका फोनवर सर्वजण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि मी असा आशावाद व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। चालेल।